Hello students, we are studying the fifth chapter of mathematics, fractions. In the last video, we have studied about the natural numbers and fractions, the difference between natural numbers and fractions. After that, what is meant by equivalent fractions? We know that the fractions having equal value are called as equivalent fractions. And how to obtain equivalent fractions हे पार्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि त्यावर आधारित जो तुमचा प्रॉब्लेम सेट आहे, माझ्यावरती तुमचा प्रॉब्लेम सेट हा 17 प्रॉब्लेम सेट आहे. हा 17 प्रॉब्लेम सेट मी तुम्हाला सोडवायला सांगितला होता. मात्र हा प्रॉब्लेम सेट सोडवत असताना जर काही तुम्हाला अडचणी गेल्या असतील तर अगदी त्याच सारखे मी दुसरे एक्झाम्पल ब्लॅक बोर्ड वरती लिहिलेले आहेत. मी हे एक्झाम्पल एकदा समजून सांगतो. हे पण एक्झाम्पल संपूर्ण ब्लॅक बोर्ड वरचे लिहून घ्यायचे आणि मग कुठं प्रॉब्लेम सेट व्यवस्थित सोडवायचा जर अडचणी गेल्या असतील तर. आणि ज्यांनी तो व्यवस्थित आधी सोडवला असेल तर त्यांनी हाच भाग बोर्डवरचा लिहून घ्यायचा. तर मग आता आपण पाहू एक्झाम्पल्स रिलेटेड टू इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स, that part which has already studied in the last video. तर क्वेश्चन नंबर 1 पहा काय म्हटलेलं आहे. आपण आज सर्व एक्झाम्पल्स हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स शी संबंधित पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, write the proper number in the box. Write the proper number in the box. या बॉक्स मध्ये फक्त तुम्हाला व्यवस्थित जो परफेक्ट नंबर आहे तो लिहायचा आहे. पहिला आहे 3/5 इज इक्वल टू ब्लँक अपॉन 15. ठीक आहे, म्हणजे लक्षात येतं आपल्याला की 3/5 हा फ्रॅक्शन आणि हा दुसरा फ्रॅक्शन जो इनकम्प्लीट आहे, हे दोनही फ्रॅक्शन इक्वल टू चिन्हाने जोडलेले आहेत. म्हणजे दोनही फ्रॅक्शन्स हे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स आहेत. मग एक फ्रॅक्शन पूर्णपणे दिलेला आहे, दुसरा फ्रॅक्शन मधला एक न्यूमरेटरची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे जी आपल्याला लिहायची आहे. मग कसं ओळखायचं? तर जो फ्रॅक्शन कंप्लीट आहे या ठिकाणी पाहू आपण की ह्या फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर दिलेला आहे आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा सुद्धा डिनॉमिनेटर दिलेला आहे. यांचं रिलेशन पाहायचं. आपल्याला लक्षात येते 5 आणि इथे 15 आहे. 5 च्या किती पटीमध्ये 15 आहे, किती टाइम्स मध्ये 15 आहे, तर आपल्याला लक्षात येईल 5 1s are 5, 5 2s are 10, 5 3s are 15. ठीक आहे, म्हणजे 5 into 3 जर केलं तर किती मिळतात? 15 मिळतात. बरोबर आहे. म्हणजे इथे जर आपण into 3 केले तर 15 मिळतात. मग जर 5 into 3 15 तर वरती सुद्धा into 3 करायचे. म्हणजे into 3 इथे जर केले तर वरती सुद्धा into 3 करायचे. मग किती होईल? 3 into 3 9. म्हणून या बॉक्स मध्ये काय असेल? 9. आणि फ्रॅक्शन कोणता तयार होईल? 9/15. हे आपल्या सोयीसाठी आपण लिहिलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरा फ्रॅक्शन पाहू. इथे सुद्धा हा फ्रॅक्शन दिलेला आहे आणि हा फ्रॅक्शन इनकम्प्लीट आहे. इथे मात्र न्यूमरेटर दोनही आपल्याला दिलेले आहेत. मग पाहू आपण काय रिलेशन आहे. इथे 2 आहे, इथे 8 आहे. किती पटीमध्ये 8 आहे? हाऊ मेनी टाइम्स दी 8/2? तर आपल्याला लक्षात येईल 2 1s are 2, 2 2s are 4, 2 3s are 6, 2 4s are 8. म्हणजे 2 into 4 किती आहे? 8. मग इथे जर into 4 8 आहे तर इथे सुद्धा into 4 लावावे लागते. ठीक आहे. 2 into 4 8, 7 into 4 28. म्हणून बॉक्स मध्ये असेल 28 आणि आपला फ्रॅक्शन कोणता तयार झाला?
8/28. इथे तुम्ही पेन्सिलने लिहू शकता, नंतर इथला भाग हा खोडून घ्यायचा. त्यानंतर आता इथे जर पाहिलं तर दुसरा फ्रॅक्शन कंप्लीट आहे, पहिला फ्रॅक्शन हा इनकम्प्लीट आहे. मग इथे सुद्धा जर पाहिलं तर डिनॉमिनेटर दिलेलं आहे, इथेही डिनॉमिनेटर दिलेलं आहे. 14 7 रिलेशन लक्षात येईल. आपल्याला माहिती आहे 7 1s are 7 7 2s are 14, म्हणजे 7 into 2 जर केलं तर 14 मिळतात. ठीक आहे, 7 into 2 किती मिळतात 14. तर इथे 6 into 2 किती मिळेल, म्हणून फ्रॅक्शन कोणता होईल 12/14. असं सोडवत जायचं. इथे जर पाहिलं तर आता लक्षात घ्या 4/20 इज इक्वल टू 1/blank आहे. इथे सुद्धा न्यूमरेटर दोन्ही दिलेले आहेत. तीनही एक्झाम्पल आपण सुरुवातीचे सोडवले त्यावेळी मल्टिप्लिकेशन वापरलं. इथे मात्र आपल्याला डिव्हिजन वापरावं लागेल, कारण 4 आहे इथे 1 आहे. 4 ला कितीने डिवाइड करायचं म्हणजे 1 मिळेल. मल्टिप्लाय जर केलं 4 into 1 केलं तर किती मिळतात 4. चुकेल. 4 into 2 केलं तर 8, म्हणजे मोठ्या संख्या मिळत जाईल. आपल्याला इथे 4 पेक्षा छोटी संख्या दिलेली आहे. मग अशा वेळेस डिव्हिजनचा ट्राय करून पाहायचं. 4 डिवाइडेड बाय 1 जर केला तर किती मिळेल 4. 4 डिवाइडेड बाय 2 जर केलं तर 2 मिळेल. 4 डिवाइडेड बाय 3 जर केलं तर आन्सरच येत नाही आपल्याला. आणि 4 डिवाइडेड बाय 4 केलं तर मात्र 1 मिळत आहे. ठीक आहे, मग इथे जर 4 डिवाइडेड बाय 4 तर इथे सुद्धा डिवाइडेड बाय 4 करावं लागेल. ठीक आहे, मग आता 20 डिवाइडेड बाय 4 किती मिळेल 5. Therefore our fraction is the 1/5. इथे पहा 6/10 is equal to blank upon 5. हे लक्षात येईल 10 5. 10 डिवाइडेड बाय 2 जर केलं तर काय मिळेल 5, म्हणजे 10च्या अर्धे 5, तर 6च्या अर्धे किती 3, म्हणून या ठिकाणी किती लागेल 3. म्हणजे 10 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय 2 बरोबर आपल्याला 3 मिळेल. इथे पहा इथे सुद्धा 4 डिवाइडेड बाय 2 2, तर मग इथे जर डिवाइडेड बाय 2 केलं तर इथेही डिवाइडेड बाय 2 करावं लागेल. किती मिळेल 10. 4च्या अर्धे 2, तर 20च्या अर्धे 10. या पद्धतीने आपल्याला हे ब्लँक स्पेसेस सह सोडवता आले. काही कॅल्क्युलेशन केलं नाही. जे काय केलं ते शॉर्ट मध्ये अगदी पेन्सिलने लिहून घ्यायचं आणि नंतर खोडून घ्यायचं. ठीक आहे, या पद्धतीने क्वेश्चन 1 सोडवलं. क्वेश्चन 2 पहा काय म्हणतो. फाइंड एन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ डिनॉमिनेटर 12 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजे म्हटलेलं आहे की हा एक फ्रॅक्शन दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, 4 फ्रॅक्शन्स दिलेले. प्रत्येक फ्रॅक्शनचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करा. एकच इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करून दाखवा. मात्र त्या इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर किती असायला पाहिजे 12 असायला पाहिजे. म्हणजे इथे डिवाइडेड बाय 12 आले पाहिजे. डिनॉमिनेटरला 12 आले पाहिजे. मग कसं सोडवा. अगदी ह्याचवरच्या एक्झाम्पल सारखं सोडवता येईल ना. कसं सोडवू आपण 3 प्रत्येक एक्झाम्पल मध्ये एकच इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढायचं आहे. मात्र तो इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन काढत असताना डिनॉमिनेटर 12 आला पाहिजे. ही त्यांनी अट दिलेली आहे, ही कंडिशन दिलेली आहे. म्हणजे इथे 12 आहे, इथे जेव्हा फ्रॅक्शन तयार करू इथे डिनॉमिनेटर 12 येईल, इथेही डिनॉमिनेटर 12 येईल, इथेही डिनॉमिनेटर 12 येईल. ठीक आहे, आता फक्त न्यूमरेटर काढून टाका.
आपल्याला समोरचा नंबर मोठा दिसतोय ना, म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. 3 into 4 किती होतात, 12. मग इथे जर into 4 तर इथे सुद्धा काय होईल, into 4. मग into 4 into 4, 3 into 4 12, तर 2 into 4 किती होईल, 8. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणता तयार झाला, 8/12. बाकीचे मेथड लिहिल्याच पाहिजे हे काही आवश्यक नाही. किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की सर आम्हाला जर थोडंसं मेथड असलेलं शिकवा, म्हणजे एखादी स्टेप जर असेल तर बरं होईल डायरेक्ट आन्सर काढण्यापेक्षा, तर मग आपण असंही सोडवू शकतो. 2/3 नंबर घ्यायचे, 2/3. ठीक आहे, काय आहे आपला डिनॉमिनेटर किती आला पाहिजे, 12. मग काय करू आपण, 3 into 4, इथे सुद्धा into 4. 3 into 4 12 मिळत आहे, तर 2 into 4 काय मिळेल, 8. असंही सोडवू शकतो. मग इथे सुद्धा 1/4 हा फ्रॅक्शन आहे, आपल्याला असा फ्रॅक्शन तयार करून दाखवायचा आहे की ज्याचा डिनॉमिनेटर 12 आला पाहिजे. मग काय होईल, 4 into 3 12. 4 3 जा 12. मग into 3 आहे तर इथे सुद्धा काय into 3. 1 into 3 3. इथे बघा, इथे सुद्धा फ्रॅक्शन आहे 4/24. डिनॉमिनेटर हा आपला 12 यायला पाहिजे, असा फ्रॅक्शन तयार आहे. तर 24 आहे, इथे 12 आहे, लक्षात आलेलं असेल तुमचे. 24 च्या अर्धे किती, 12, म्हणजे डिवाइडेड बाय किती, 2. मग इथे जर डिवाइडेड बाय 2 केलं तर इथे ही डिवाइडेड बाय 2. 24 डिवाइडेड बाय 2 12, तर 4 डिवाइडेड बाय 2 2. 15 डिवाइडेड बाय 6, 15 डिवाइडेड बाय 60. हा फ्रॅक्शन आहे, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असा तयार करायचा आहे की ज्याचा डिनॉमिनेटर 12 आला पाहिजे. पहा 60 आणि 12 चं काहीतरी रिलेशन आहे. 12 1 are 12, 12 2 are 24, 12 5 are 60, 12 पंचे 60. मग 12 into 5 60 होतात, तर 60 डिवाइडेड बाय 5 12 होईल. मग 60 डिवाइडेड बाय 5 जर केलं तर 12 मिळतं. मग इथे जर डिवाइडेड बाय 5 केलं तर न्यूमरेटरला सुद्धा डिवाइडेड बाय 5 करावं लागेल. 15 डिवाइडेड बाय 5 मिळेल आपल्याला 3. या पद्धतीने आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स काढले. ते तुम्ही डायरेक्टही काढू शकता, ही स्टेप न वापरता ही स्टेप काढू शकता. मात्र थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी म्हणून ही एक स्टेप आपण वाढवली, दुसरं काही नाही. इथे पहा, इथे काय म्हटलेलं आहे, फाइंड एन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर 3 फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. इथे सुद्धा दोन फ्रॅक्शन दिलेले आहेत. प्रत्येक फ्रॅक्शनचा एकच इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करायचा आहे. असा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करा की ज्याचा न्यूमरेटर 3 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे, किती असायला पाहिजे, न्यूमरेटर 3 असायला पाहिजे. इथेही असा फ्रॅक्शन तयार करून दाखवा की ज्याचा न्यूमरेटर 3 आला पाहिजे. सहज सोडवता येईल. 9 डिवाइडेड बाय 15 आहे, मला सांगा 9 3 3 into 3 किती होतात, 9. म्हणजे 9 डिवाइडेड बाय 3 किती मिळेल, 3. तर 15 डिवाइडेड बाय 3 सुद्धा किती मिळेल, 15 डिवाइडेड बाय 3 किती मिळेल, 5. 9 डिवाइडेड बाय 3, तर इथे सुद्धा डिवाइडेड बाय 3 करायचं. आन्सर मिळेल आपल्याला 3/5. म्हणजे 9/15 चा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन 3/5. आपण या फ्रॅक्शन पासून हा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन तयार करून दाखवला ज्याचा न्यूमरेटर 3 आहे. असंच इथे तयार करून दाखवा. 18/24 हा फ्रॅक्शन आहे. काय केलं म्हणजे आपल्याला 3 हा एक फ्रॅक्शन मिळेल. तर पहा लक्षात घ्या, 18 ला कितीने डिवाइड करा, 18 ला 6 ने डिवाइड करा. 18 डिवाइडेड बाय 6
18 ला 6 ने डिवाइड केलं, 6 3 जा 18. तर 24 ला सुद्धा 6 ने डिवाइड केलं. करून पाहायचं. 24 ला 6 ने डिवाइड करून पाहायचं ना. रफ मध्ये करायचं हे सगळं काही. 6 1s are 6, 6 2s are 12, 6 3s are 18, 6 4s are 24. किती मिळतात? 4. फ्रॅक्शन कोणता मिळाला आपल्याला? 3/4. माझ्या मते आता असे जर एक्झाम्पल तुम्हाला दिले तर सोडवायला काही अडचण येऊ नये. ठीक आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करा. आता इथे मला काय म्हटलंय क्वेश्चन नंबर 4 मध्ये, फ्रॉम फ्रॅक्शन्स गिव्हन बिलो, खाली दिलेले आहेत तुम्हाला काही फ्रॅक्शन्स, पेअर ऑफ द इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. फक्त काय म्हटलेले आहेत की इथे तुम्हाला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स दिलेले आहेत किंवा सर्व फ्रॅक्शन्स दिलेले आहेत, त्यामधून इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनच्या जोड्या निवडा. ठीक आहे, ठीक आहे. पहिली जोडी करू, पहिली पेअर मला सांगा 1/5 याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन याच्यामध्ये कुठे आहे? बघा 1/5 आहे का? पहा 1 into 3 3 into 3 5 into 3 50. हा आणि हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. म्हणून कोणता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन? 3/50. म्हणजे हा आणि हा आपण काढला, याची जोडी बनते आहे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनची. दुसरी पेअर कोणती आहे? 2/7 याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणता असेल? 7 1s are 7, 7 2s are 14, 7 3s are 21. दिसतंय? 7 into 3 21, 2 into 3 into 3 21, into 3 6. आहेत ते, म्हणून आपण काय म्हणू? 2/7 ची इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे 6/21. तिसरी पेअर काढू 2/11. 2/11. हा 11 1s are 11, 11 2s are 22. म्हणजे 11 into 2 22, 2 into 2 4. म्हणजे ही जोडी तयार होते, ही आणि ही. 4/22. आता चौथी पेअर तयार करायची. आता काही इथे डोकं लावायची गरजच नाहीये, एकच पेअर उरलेली आहे आणि तशी ही अत्यंत सोपी पेअर आहे. 30/40 याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन होईल 3/4. ठीक आहे, 40 डिवाइडेड बाय 10, 4 इथे सुद्धा डिवाइडेड बाय 10 केलं तर 3. अशा पद्धतीने आपण फक्त काय केलेलं आहे? पेअर्स तयार केलेले आहेत ज्या सांगितल्या आहेत आपल्याला करायला. क्वेश्चन 5 पहा. फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. इथे तुम्हाला 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करून दाखवायचे फॉर ईच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. असे एक्झाम्पल आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. माझ्या मते हे फारसं सोडून द्यायची गरज नाही, तरी पाहू आपण. याचे 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करायचे आहेत. कसे तयार होईल? 4/9 into 2 into 2. ठीक आहे, कोणता बनेल? 8/18. 4 दुने 8, 9 दुने 18. दुसरा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कोणता करतात आहे? 4/9 चा काय करू आपण? 4/9 ला into 3 into 3. ठीक आहे ना? 4 into 3 12, 9 into 3 26. म्हणजे 4/9 चा पहिला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आणि हा दुसरा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार केला. याचा पहा 1/8 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करायचा आहे. काय घेणार? into 4 घेऊ. आपल्याला हजारो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करता येतात, त्याच्यात काय? मग आता 1/8 into 4 into 4 is equal to 1 into 4 4 upon 8 into 4 32.
दुसरा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन तयार करू. 1/8 इज इक्वल टू 1/8 काय करतात इंटू 5 इंटू 5. हे नंबर आपल्याच खिशात ठेवलेले आहेत, कितीही घेऊ शकतो आपण. इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 4 इंटू 4 इंटू 5 इंटू 5 इंटू 6 इंटू 6 इंटू 10 इंटू 10. आपण एक काम करू ना, सोपा नंबर घेऊया यापेक्षा. 1 इंटू 10 and 8 इंटू 10. सिंपल आहे. 1 इंटू 10 10, 8 इंटू 10 80. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन 1/8 चा पहिला आणि हा दुसरा. अशा पद्धतीनं प्रॉब्लेम सेट 17 तुम्हाला सोडवायचा होता. ठीक आहे. क्वेश्चन तुमच्या प्रॉब्लेम सेट मध्ये सुद्धा क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 असे 5च क्वेश्चन आहेत. आकडे बदललेले आहेत. हे ब्लॅकबोर्ड वरचे जर एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील, सर्व क्वेश्चन समजले असतील, तर प्रॉब्लेम सेट 17 आता सोडवण्यामध्ये किंवा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स वरचे कोणतेही एक्झाम्पल सोडवण्यामध्ये अजिबात अडचण जाऊ नये. ठीक आहे. ब्लॅकबोर्ड वरचे सगळे लिहा आणि त्यानंतर प्रॉब्लेम सेट व्यवस्थित सोडवला नसेल तर तो सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा. ठीक आहे.